हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मधुमालती फूड्स. आज आपण करणार आहे खुसखुशीत करंजी. त्यासाठी मी 1.5 वाटी सुकं खोबरं घेतले, 1 वाटी पिठी साखर, ड्रायफ्रूटमध्ये मी काजू बदाम घेतले आणि एक छोटी वाटी रवा, अर्धी मोठी वाटी रवा आणि अर्धी मोठी वाटी मैदा, थोडंसं तूप आणि तळण्याकरिता तेल. एका ताटात मोठी अर्धी वाटी रवा आणि मोठी अर्धी वाटी मैदा हे छान मिक्स करून घेतले. आता यात आपण मोहन टाकणार आहे. आपण तुपाचं किंवा तेलाचं टाकू शकतो. मी 4 चमचे तेल हे कडकडीत गरम करून घेतले आणि हे टाकले. हे मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स झाल्यावर आपण हे पाण्याने किंवा दुधाने भिजवू शकतो. मी इथं दूध घेतले. थोडं थोडं टाकून आपल्याला एक मीडियम टू पातळ गोळा करून घ्यायचा आहे. खूप जास्त पातळ पण नको, खूप मीडियम पण नको. बघा, असा गोळा करायचा आहे आपल्याला. या पिठाला झाकून 1 तास साईडला ठेवायचे. आता आपण सारणाची तयारी करूया. त्यासाठी एका कढईत मी 2 चमचे खसखस टाकून हे अशीच विदाऊट तूप भाजून घेते. याला 2 मिनिटं कमी पॉवरवर भाजून घेते. झाली की हे मी काढून घेते. आता त्याच कढईत मी 2 चमचे तूप टाकले. तूप गरम झाले की यात बारीक रवा छोटी अर्धी वाटी आणि या रव्याला आपल्याला कमी गॅसवर छान 5 मिनिटं भाजून घ्यायचे. 5 मिनिटांनंतर यामध्ये बारीक कापलेले काजू बदाम टाकून याला सुद्धा आपल्याला 3-4 मिनिट परतून घ्यायचे. आता यामध्ये आपण टाकणार आहे 1.5 वाटी खोबरं. मी सुकं खोबरं घेतलंय. छान मिक्स करून याला एक 5 मिनिटं परतून घ्यायचे. पाच मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आहे. यामध्ये मी टाकते खसखस, मिक्स करते. आणि हे आता आपल्याला एक अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून घ्यायचे. पूर्ण गार झाल्यावर यामध्ये पिठी साखर टाकली 1 वाटी. मिक्स करून घ्यायची पिठी साखर छान. आता यामध्ये 1 चमचा इलायची पावडर टाकले. मिक्स करून आपलं सारण तयार आहे. आता जे आपण करंजीसाठी पीठ मळून ठेवलेलं ते त्याच्या मी पाऱ्या करून घेतल्यात आणि प्लेटने कापून घेतल्यात. आता या करंजीच्या साच्यामध्ये आपण सारण भरून करंजी करू. ह्या साच्यामध्ये कधी कधी मागून तुटतात, करंजी फुटती, तेलात टाकल्यावर फुटती, त्यामुळे मी ट्रिक सांगितलेली आहे. आता हे भरून घेतल्यावर आपण साईडचं पूर्ण आत घ्यायचे, कारण यामुळे चिटकत नाही जर असली कधी साईडला तर. आता हे पूर्ण पहिल्या साच्याच्या इकडे करून घ्यायचे, म्हणजे दोन्हीच्या मध्ये कापल्या गेलं नाही पाहिजे. कापल्या गेलं तर करंजी आपली फुटू शकते मागून. मग कुठल्याही साच्यात आपली करंजी होते. मागून आलं नाहीये, हे कापली नाहीये करंजी, बघू शकता तुम्ही. आता ही तेलात टाकली तरी फुटणार नाही. परत एक करून दाखवते. बघा,
कढईत तेल छान गरम झालं की यामध्ये करंजी टाकायची आणि गॅसचा पॉवर हा मीडियम ठेवायचा. मीडियम गॅसवर दोन्ही साईडनी सोनेरी रंगाचं येईपर्यंत तळून घ्यायची. करंजी तयार आहे, काढून घ्यायची. आपली खुसखुशीत करंजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.